बुलेटिनच्या सुरुवातीला सत्ताची मोठी बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काटकसरीचं तसंच वर्क फ्रॉम होम आणि शाळा ऑनलाईन घेण्याचं आवाहन केलंय आणि या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत मोदींच्या आवाहनानंतर कोणता मोठा निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या निर्णयामध्ये आधीच स्वतः पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे, कमीत कमी पेट्रोल डिझेलचा वापर करा आणि यासाठीच त्यांनी रेल्वे मेट्रो यांचा वापर करा असंही सुतोवाच केलेला आहे। त्याचबरोबरीनं वर्क फ्रॉम होम आणि शाळा सुद्धा ऑनलाईन स्वरूपात घ्याव्यात असंही म्हटलेलं होतं। या संदर्भात आता केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आहे। या बैठकीत कोणता निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबरीनं केंद्रानं हेही स्पष्ट केलेलं होतं की पुढील 60 दिवस पुरेल इतका इंधन साठा हा आपल्याकडे आहे, मात्र तरीही हे काटकसरीचं धोरण कशा पद्धतीने येत्या काळात अवलंबलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यासाठी अर्थातच देशवासियांना आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्यावरनं झालेल्या टीकेनंतर सगळ्याच महत्त्वाच्या नेत्यांनी मंत्र्यांनी आपापल्या ताफ्यामध्ये अर्थातच कपात केली आहे आणि इलेक्ट्रिक व्हेकल वापरायला सुद्धा सुरुवात केलेली आहे। अर्थातच काटकसरीचं हे आवाहन त्यानंतर अनेकांनी त्याचा अवलंब करायला सुरुवात केलेली आहे। मात्र आज कोणता मोठा निर्णय होतो ज्याची संपूर्ण देशाला प्रतीक्षा आहे, कारण या निर्णयाची अंमलबजावणी संपूर्ण देशभरामध्ये केली जाईल। आगामी 60 दिवस पुरेल इतका इंधन साठा जरी भारताकडे असला तरीही येत्या काळामध्ये हेच इंधन जपून वापरायचं आहे का याबद्दलची अधिक माहिती ही अर्थातच केंद्राकडून दिली जाईल। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, एकीकडे पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर होणारी ही बैठक आहे, कोणते महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात? बिलकुल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनदा आवाहन केलं आणि त्यानंतरची ही बैठक आहे। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात। एक तर की पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत का हे बघावं लागणार आहे। त्याचबरोबर कोणकोणत्या गोष्टीवर निर्बंध लादले जाऊ शकतात, विशेष करून एज्युकेशन सेक्टरमध्ये, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगोदरच आवाहन केलेलं आहे की शाळांनी, कॉलेजेसने, विद्यापीठांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावे, ऑनलाईन कोर्सेस करावे, तर त्याला सुद्धा प्रतिसाद कसा दिला जातो ते सुद्धा बघावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर जे अन्नधान्य आहे किंवा खाद्यपदार्थ, खाद्यतेल या संदर्भामध्ये कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला जातोय का ते सुद्धा बघावं लागणार आहे। त्यामुळं एकंदरीतच जे पंतप्रधान मोदींनी सतर्कतेचे इशारे दिले होते, त्याचबरोबर 5 गोष्टी करण्यासाठी सांगितल्या होत्या, तर त्याचे परिणाम किती या कॅबिनेटच्या माध्यमातून पडतायत ते सुद्धा बघावं लागणार आहे। त्यामुळे या कॅबिनेटची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे आणि सुरू होण्याच्या अगोदर पंतप्रधान मोदींनी आपला ताफा जो आहे तो कमी केलेला आहे, निम्म्यावर आणलेला आहे। त्याचबरोबर अमित शहा यांनी सुद्धा आपला ताफा कमी केलेला आहे, तो निम्म्यापेक्षा कमी आणलेला आहे। सर्वच मंत्र्यांनी आपला ताफा कमी केलेला आहे, गाड्या कमी केलेल्या आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी पेट्रोल आणि डिझेलची बचत व्हावी हा या पाठीमागचा उद्देश आहे। परंतु हा सरसकट नियम काही लागू केला जातोय का ते सुद्धा बघावं लागणार आहे। त्यामुळे आज एकंदरीतच एज्युकेशन सेक्टर असेल, अन्नधान्य असेल, पेट्रोलियम असेल, यावर काय परिणाम होतोय आजच्या या बैठकीच्या माध्यमातून, कॅबिनेटच्या माध्यमातून स्पष्ट होईल। नक्कीच, मात्र सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ही बैठक कधी होते आणि त्यातून नेमका कोणता निर्णय होतो। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे।